baile é foda demais. Gata braba safada bagunça meu juízo em paz. नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज आपण विक्टस सिरीज मध्ये अजून एक लॅपटॉपचं अनबॉक्सिंग घेऊन आलेलो आहे. जर समजा तुम्ही गेमर आहे किंवा व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्ही लॅपटॉपच्या शोधात आहे तर डेफिनेटली हा लॅपटॉप तुमच्या बिलो 80,000 बजेटमध्ये तुम्ही हा लॅपटॉप परचेस करू शकता. हा HP कडून लॅपटॉप असणार आहे विक्टस सिरीजचा, ज्याचं मॉडेल आहे FA2047TX. त्या सिरीजमध्ये आपण FA सिरीजमध्ये TX सोबत ग्राफिक्स कार्ड हा लॅपटॉप घेऊन आलेला आहे, ज्याच्यामध्ये RTX 3050Aचं ग्राफिक्स कार्ड तुम्हाला पाहायला भेटेल. RTX 3050 हा ॲडव्हान्स 25% बूस्ट केलेला GPU आहे, जो 3050 पेक्षा तुम्हाला 4050 सोबत कंपॅरिझन करायला इझी पडेल. या पद्धतीने GPU चिपसेट याच्यामध्ये ॲड केलेला आहे. i5 मध्ये 13 जनरेशन प्रोसेसर असणार आहे. आणि दुसरं मेन ॲडव्हान्टेज म्हटला तर याचं स्टोरेज जे आहे ते 1 TBचं स्टोरेज ह्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर या पद्धतीने हा लॅपटॉपचं कम्प्लिटली अनबॉक्सिंग आपण डिटेलिंगमध्ये व्हिडिओ पाहणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला जर समजा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे प्रत्येक लॅपटॉप वाईज तर ते तुम्हाला इझिली नोटिफिकेशन बघायला भेटतील. या लॅपटॉपचं कम्प्लीट रिव्ह्यू बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत बघा. या लॅपटॉप सोबत जो अडॅप्टर प्रोव्हाइड केलेला आहे तो अडॅप्टर 120 वॅटचा अडॅप्टर याच्यासोबत प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस पॉवर कॉर्ड सुद्धा या लॅपटॉप सोबत तुम्हाला यामध्ये बॉक्समध्ये पाहायला भेटेल. लॅपटॉपचे जर समजा तुम्ही पोर्ट बघत असाल तर लॅपटॉपच्या राईट साईडचे पोर्ट तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी तुम्हाला HDMI पोर्ट एक पाहायला भेटेल. त्यानंतर USB पोर्ट जो आहे तो 3.0चा USB पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. RJ लँड पोर्ट पण प्रोव्हाइड केलेला आहे. RJ45 लँड पोर्ट तुम्ही लँड कनेक्टिव्हिटी थ्रू नेट कनेक्टिव्हिटी करता येते हायर स्पीडसाठी. त्यानंतर टाईप Cचा पोर्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये तुम्ही डिस्प्ले आउट वगैरे काढू शकताय. लॅपटॉपचे तुम्ही पोर्ट चेक करू शकता. राईट साईडला तुम्हाला AC अडॅप्टर पोर्ट, USB पोर्ट बघायला भेटेल. त्यानंतर मायक्रोफोन हेडफोनचा पोर्ट सुद्धा राईट साईडला पोर्ट प्रोव्हाइड केलेले आहेत. लॅपटॉपचा जो डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे तो 15.6 इंची डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, जो फुल HD डिस्प्ले असणार आहे, ज्याचं रिझॉल्युशन 1920x1080 पिक्सेल 1080 पिक्सेलचा डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 144 रिफ्रेश रेट याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो गेमर मेंबरसाठी इम्पॉर्टंट आहे. पॅनल जर बघत असाल तर IPS पॅनल याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. मायक्रो एज अँटीग्लेट डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, जो 300 नीट सोबत प्रोव्हाइड केलेला डिस्प्ले याच्यामध्ये पाहायला तुम्हाला बघायला भेटेल. वेबकॅम जो प्रोव्हाइड केलेला आहे तो वेबकॅम याच्यामध्ये 720 पिक्सेलचा वेबकॅम HD वेबकॅम प्रोव्हाइड केलेला आहे. टेम्पर नॉईस रिडक्शन सोबत येतो. तुम्हाला याच्यामध्ये नॉईस रिडक्शन सुद्धा पाहायला भेटेल. त्यामुळे झूम मीट किंवा तुम्ही मीटिंगसाठी वगैरे वेबकॅमचा यूज करत असाल तर याच्यामध्ये वेबकॅमचे ॲडव्हान्टेज आहेत. तसेच वेबकॅमला तुम्हाला सिक्युरिटी शटर सुद्धा याच्यामध्ये पाहायला भेटेल. या लॅपटॉपच्या ऑल डिटेल चेक करूया. यामध्ये जो प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे तो i5 मध्ये 13 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 13420H सिरीजमध्ये. याचा अप टू 4.6 GHz स्पीड जाते. बेस स्पीड तुम्ही चेक करू शकता, 2.10चं बेस स्पीड इथं पाहायला भेटेल. प्लस 8 कोर आणि 12 थ्रेडमध्ये हा प्रोसेसर या लॅपटॉपमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. रॅम जी याच्यामध्ये प्रोव्हाइड केली ती 16 GB रॅम DDR4मध्ये 32 MHz रॅम याच्यामध्ये प्रोव्हाइड केली आहे, जी सिंगल स्लॉट आहे. जर फ्युचरमध्ये तुम्ही एक्सपांड करणार असाल तर डेफिनेटली याच्यामध्ये रॅम एक्सपांड करता येते. स्टोरेजबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर याच्यामध्ये जे स्टोरेज प्रोव्हाइड केलं ते 1 TBचं स्टोरेज याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावरती इझिली स्टोरेज कपॅसिटी एक्सपांड पण करता येते. प्लस याच्यामध्ये स्टोरेज 1 TBमध्ये याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. वायफाय जे प्रोव्हाइड केले ते वायफाय 6 प्लस ब्लूटूथ 5.4 याच्यामध्ये कॉम्बो आपल्याला पाहायला भेटेल. ग्राफिक्स कार्ड जे प्रोव्हाइड केलेलं आहे ते NVIDIAचं GeForce RTX 3050A मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, जे 4 GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड या लॅपटॉपमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. जे तुम्ही RTX 4050 सोबत कंपॅरिझन करू शकता. हे 3050A हे ॲडव्हान्स 25% GPU चिपसेट याचा बूस्ट केलेला आहे. कीबोर्ड जो प्रोव्हाइड केलेला आहे तो कीबोर्ड फुल साईजमध्ये कीबोर्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, जो बॅकलाईटसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. व्हाईट कलरची बॅकलाईट याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. विथ न्यूमेरिकल कीपॅडसोबत कीबोर्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस F4 की आपल्याला बॅकलाईट ऑन आणि ऑफ करण्यासाठी
प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामुळे तुम्ही बॅकलाईट ऑन ऑफ करायचं असेल तर F4 फंक्शन वापरू शकताय. आत्ताच आपण या लॅपटॉपचा अनबॉक्सिंग करून ऑल डिटेल्स चेक केलेला आहे. त्याचे फीचर्स काय, त्याचा लुक कशा पद्धतीचा, परफॉर्मन्स काय, कॉन्फिगरेशन काय पद्धतीने आहे. जर समजा तुम्हाला कुठल्या दुसऱ्या मॉडेलचा अनबॉक्सिंग रिव्ह्यू पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आपण HPचे ऑल सिरीजचा रिव्ह्यू आणलेला आहे. Asusमध्ये पण आता आपण लवकरात लवकर सगळ्या मॉडेलचे रिव्ह्यू जाणत आहे. जर समजा तुम्हाला कुठल्या मॉडेलचा रिव्ह्यू स्पेसिफाईड पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. या लॅपटॉप रिलेटेड काही क्वेरीज असतील तर त्या पण तुम्ही आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकताय. आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे ते इझिली तुमच्या नोटिफिकेशन मिळून जातील. थँक्यू.